शिंदे यांच्या नेतृत्वातला पक्ष हा 25 पर्यंत गेलेला आहे। आकडे अत्यंत वेगाने बदलत आहेत, वेगाने सगळ्या ठिकाणाहून बातम्या येत आहेत। संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पार्टी 15 आहे, शिवसेना 12 आहे। आकडे वेगाने सरकत आहेत पुढे, त्याच्यामुळे सगळेच आकडे वाचता येत नाहीयेत। कल्याण डोंबिवलीची परिस्थिती पण आपण पाहिलेली आहे, तिथे तर काही जण बिनविरोध निवडून सुद्धा आलेले आहेत। अजित पवार यांना पुण्यामध्ये फक्त 3 जागा आता मिळताना दिसत आहेत। नवी बातमी येते, प्रणिता बोरसे ती वाचतीलच, पण एकदा आपण स्क्रीनच्या वरच्या भागाला असलेल्या बातम्याही पाहणार आहोत। प्रणिता जी, सदा सरवणकर यांच्या कन्या या पिछाडीवर आहे। प्रिया सरवणकर सध्या पिछाडीवर असल्याची माहिती समोर येते। मुंबईत शिवसेनेचे 2 उमेदवार विजयी झालेले आहेत। तर महत्वाची बातमी आहे, मुंबईतून तेजस्वी घोसाळकर या विजयी झालेल्या आहे। आतापर्यंत त्या पिछाडीवर असल्याची माहिती समोर येत होती, मात्र आता त्या विजयी झाली असल्याची माहिती समोर आलेली आहे। तेजस्वी घोसाळकर या विजयी झालेल्या आहेत। भाजपसाठी महत्वाची बातमी, प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपच्या तेजस्वी घोसाळकर विजयी झालेले आहेत। त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, त्यांना उमेदवारी मिळाली आणि त्यानंतर आता त्यांचा विजय, त्यामुळे भाजपसाठी हा अत्यंत महत्वाचा विजय हा समजला जातोय। प्रभाग क्रमांक 2 मधून भाजपच्या तेजस्वी घोसाळकर या विजयी झालेल्या आहेत। पटकन आपण याच्यावर एक राम कुलकर्णींची प्रतिक्रिया घेऊयात। राम कुलकर्णी, याच वेगानं अतिशय पटापट निकाल बदलणार आहेत का? जी माणसं काल परवा, म्हणजे माफ करा, थोड्या क्षणापूर्वी पिछाडीवर होती ती आता जिंकताना दिसत आहेत। राम कुलकर्णी नाही, परिस्थिती तशीच आहे। मानखुर्द मध्ये नवनाथ बन आता 1600 मतांना आघाडीवर आहेत आणि म्हणून लोकांनी भारतीय जनता पार्टीच्या शिंदे शिवसेनेच्या नेतृत्वावर विश्वास टाकला। रामभाऊ थांबा, मुरलीधर मोहोळ बोलतायत, आपण तिकडे जाणार आहोत पुण्यात।